नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये सध्या काही गावांमध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमावे लागलेत. परंतु थोडीशी काळजी घेतली तर आपण नक्कीच बिबट्यापासून वाचू शकता. चला पाहूया. बिबट्या दिसल्यास फक्त एवढेच करा. शांत राहा, घाबरून पळू नका. कारण बिबट्याचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल आणि त्याला हल्ला करण्याची प्रेरणा मिळेल. बिबट्याशी डोळ्याचा संपर्क ठेवा, पण त्याला थेट आव्हान देऊ नका. त्याच्याकडे पाठ फिरू नका, पळून जाऊ नका. पळाल्याने बिबट्या तुमचा पाठलाग अगदी सहज करू शकतो. तुम्ही पहा, बिबट्या कधीही आकाराने मोठ्या दिसणाऱ्या लोकांवर हल्ला करत नाही. बसलेली लहान मुले, प्रौढ व्यक्ती, शेळी, मेंढी, वासरे यांनाच जास्त बिबट्यापासून धोका असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःला मोठे दाखवा. शक्य असल्यास स्वतःला मोठे दिसण्यासाठी हात वर करा आणि जोरजोरात आवाज काढा. त्यामुळे बिबट्या पळून जाईल. बिबट्याने तुम्हाला पाहिले नसेल आणि तो समोरून जात असल्यास हळूहळू मागे सरका, पण त्याला पाठ मात्र मुळीच दाखवू नका. सावधपणे काय खबरदारी घ्याल? त्याच्या दिशेने दगड किंवा काठी फेकू नका. असे केल्याने तो अधिक आक्रमक होऊ शकतो. त्याच्याकडे पाठ करून पळून जाऊ नका. मात्र बिबट्या घराजवळ दिसला असेल तर सावधगिरीने घरामध्ये प्रवेश करून दरवाजा बंद करा. रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळा. शक्य असल्यास घराबाहेर जाताना कोणाला सोबत घेऊन जावा. शेतात काम करणार असेल तर गळ्याला खिळ्याचा पट्टा लावा, कारण बिबट्या हल्ला नेहमी गळ्यावरच करतो. तुमच्या गावात, परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यास लगेच 1926 वनविभागाला संपर्क साधून माहिती द्या. काळजी घ्या, पण सावध राहा. वनविभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आपला जीव आणि गाव सुरक्षित ठेवण्यास मदत करा. व्हिडिओ आवडल्यास इतरांना माहितीसाठी शेअर करा.